आणि थेट दृश्य आपण पाहतोय ती छत्रपती संभाजीनगरमधून आहेत आणि आज आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये मेळावे घेणार आहेत। त्यांचा हा स्वाभिमान संकल्प मेळावा असणार आहे। या ठिकाणी शिवसैनिक पोहोचलेत, मात्र त्याआधी भाजपने सुद्धा आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी थांबलेत त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि भाजप आणि शिवसेना ठाकरे गट याच्यामधला आता हा वाद पुढे वाढत जाईल असं एकंदरीत सध्या चित्र दिसतंय। तेव्हा आदित्य ठाकरे गटाच्या या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचं बल या ठिकाणी तैनात केल्याचं दिसून येत आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया विशालकडे। विशाल, शिवसैनिक सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे या ठिकाणी पोहोचलेले दिसतात, काय नेमकं सध्या सुरू आहे? आदित्य ठाकरे संभाजीनगरच्या त्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि तिथं त्यांना विरोध करण्यासाठी भाजपचे लोक आलेले आहेत। अनेक घटनांमध्ये भाजपच्या लोकांवर अन्याय होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्हाला बदनाम केला जाते। खरं तर आदित्य ठाकरे अनेक प्रकरणांमध्ये फसलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी भाजपचं हे हॉटेल बाहेर आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पण कार्यकर्ते त्यांच्या समोर आले। आपण बघू शकता पोलीस आणि हे दोन्ही कार्यकर्ते इथं भिडण्याची शक्यता आहे। पोलीस या कार्यकर्त्यांना उभं असल्याचं चित्र आहे। मोठ्या संख्येनं पोलीस इथं आले, कार्यकर्ते आणि त्यामध्ये हमरीपण होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। परिस्थिती इतकी गंभीर झाली की दोन्ही पक्षाच्या महिला कार्यकर्ता पुरुष कार्यकर्ते आपल्या सामने आले। आदित्य ठाकरेला विरोध करण्याचा प्रयत्न होतोय। आदित्य ठाकरेच्या समर्थनार्थ ही सगळी मंडळी या ठिकाणी जमा झाली आहे। दोन्ही पक्षांचे लोक इथं आल्यामुळे आता त्यांच्यात चांगली आपण बघतोय धक्काबुक्की सुरू आहे। दोन्ही पक्ष आता बळाचा वापर करून या सगळ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर विमानतळाबाहेर काल नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटानं आंदोलन केलं होतं आणि त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजपनं मात्र भाजप हे आंदोलन करतं त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते बाहेर जमले आणि या आंदोलनांना उत्तर देत आहेत। दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हलवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत आहे भाजपचे कार्यकर्ते। काही हॉटेलपर्यंत आले होते, तिथं शिवसेना उद्धव गटाचे काही कार्यकर्ते गेले, त्यांच्यात थोडी धक्काबुक्की सुरू झाली। आता त्या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे। आपण बघतोय की बाजूला करण्याचं काम सुरू आहे। आपण बघतोय की भाजपच्या कार्यकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहे, त्यांना ताब्यात घेऊन आता घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे। काहीही करून हे जे प्रकरण आहे हे शांत करण्याचा प्रयत्न आहे। आपण बघतोय दुसरीकडे कशा पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलीस त्यांना थांबवत आहे। पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांना पुढे जाऊ देत नाहीत।